भारत संकटात सापडला आहे. इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे आणि या युद्धाचे परिणाम भारतावरती होणार आहेत. पेट्रोलचे दर वाढणार आहेत. जवळपास 90 लाख भारतीय युनायटेड अरब एमिरेट्स आणखीन सौदी अरेबियामध्ये राहत आहेत. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे हे युद्ध भारताच्या दृष्टीने, भारताच्या नागरिकांच्या दृष्टीने काय समोर आणणार आहे या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. थंबनेल आणि इंट्रोवरनं तुमच्या लक्षात आलेलं आहे व्हिडिओ कुठल्या विषयावरती आहे. ते अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. भारतीयांच्या दृष्टीने देखील हा महत्त्वाचा विषय आहे. युद्ध इराण आणि अमेरिका इस्रायलमध्ये सुरू झालेले आहे. पण हे युद्ध फक्त मध्य पूर्व देशांपुरता मर्यादित नाही, तर भारताच्या दृष्टीने याचे फार मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे होर्मुझची सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीमधून जवळपास 20% तेल संपूर्ण जगभरात जातं आणि भारताचं 80% तेल हे या सामुद्रधुनीमधून येतं. तिथनं आपण ते आयात करतो. जर ही सामुद्रधुनीच बंद झाली, त्या सामुद्रधुनीवरतीच काही परिणाम झाले, तर भारतात येणाऱ्या तेलावरती फार मोठ्या प्रमाणावरती प्रेशर येऊ शकतं. फार मोठ्या प्रमाणावरती त्यामध्ये अघटित घडू शकतं आणि मग आपल्याकडे तेलाचे भाव, पेट्रोलचे भाव हे आसमानाला भिडतील आणि अर्थातच महागाई वाढेल. भारतीयांच्या खिशाला फार मोठा फटका बसू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामुळे ठरणार आहे. आखाती देशांमध्ये जवळपास 90 लाख भारतीय राहतात आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सर्व भारतीय युनायटेड अरब एमिरेट्स आणि सौदी अरेबियामध्ये राहतात. ही लोक कोण आहेत? ही लोक नोकरदार आहेत, व्यावसायिक आहेत, मोठे मोठे एंटरप्रेन्युअर्स आहेत, जे तिकडे ये जा करत असतात. त्यांची तिकडे घरं आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे PIO म्हणजे पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन हे तिथे मोठ्या प्रमाणावरती आहेत. जर युद्ध वाढलं तर फ्लाईट बंद होऊ शकतात, विमान सेवा बंद होऊ शकते. मोठे मोठे दुष्परिणाम या सर्व गोष्टींमुळे आपल्याला भोगायला लागू शकतात. तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या कौटुंबिक सुरक्षिततेचा, सिक्युरिटीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावरती निर्माण होऊ शकतो मित्रांनो. कारण या सर्व अडकलेल्या नागरिकांना त्या देशांमधनं परत आणण्याची नैतिक जबाबदारी ही भारतावरती, आपल्या केंद्र सरकारवरती पडू शकते आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावरती पावलं, मोठ्या प्रमाणावरती निर्णय आपल्याला घ्यायला लागू शकतात. याचं कारण असं आहे, हा मुद्दा फक्त परराष्ट्र धोरणांचा नाही आहे, तर हा मुद्दा आहे आपल्या 90 लाख भारतीयांच्या सुरक्षिततेचा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे याचे होणारे आर्थिक परिणाम. हे आर्थिक परिणाम काय असणार आहेत? तर तेल व्यापार, LNG, CNG, पायाभूत सुविधा यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांवरती याचा परिणाम होऊ शकतो. भारतातले अनेक बांधकाम प्रकल्प, गुंतवणूक प्रकल्प या मोठ्या प्रमाणावरती या दोन्ही देशांमध्ये चालतात. परदेशातले अनेक भारतीय दरवर्षी अब्जावधी डॉलर भारतात पाठवतात, ज्याला रेमिटन्स म्हणतात आणि या रेमिटन्सवरती मोठा प्रमाण होऊ शकतो या युद्धामुळे, जर का तिथे आर्थिक मंदी आली तर. लक्षात घ्या मित्रांनो, तेल महागलं तर आपला रुपया कमजोर होऊ शकतो. रुपया कमजोर झाला तर महागाई वाढेल, शेअर मार्केट कोसळेल. विशेषतः आपल्या आयात धोरणांवरती परिणाम होईल, इम्पोर्टवरती परिणाम होईल आणि अर्थातच एक्सपोर्टवरती देखील परिणाम होईल. आणि याचा सगळा परिणाम जर का समुद्राचा विमा खर्च देखील वाढला तर आपल्या एक्सपोर्टवरती देखील तो दिसून येईल. सर्वात मोठं आव्हान भारतापुढे, केंद्र सरकारपुढे काय ठरेल तर ते म्हणजे बॅलन्स राखणं, संतुलन राखणं. आणि हेच कारण अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे इराणशी देखील आपले चांगले संबंध आहेत आणि त्याची 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे ऊर्जा, एनर्जीमध्ये आपला असणारे इराणचा बरोबरचे संबंध आणि चाबहार बंदरमध्ये आपले असणारे त्यांच्याबरोबरचे सामरिक संबंध. तर दुसऱ्या बाजूला युनायटेड स्टेट्स बरोबर देखील आपले अतिशय चांगले संबंध आहेत आणि त्याची 3 महत्त्वाची कारणं आहेत. ती म्हणजे संरक्षण, तंत्रज्ञान आणि असलेली आपली अमेरिकेबरोबरची व्यापारी भागीदारी. अर्थातच भारत नेहमीच डिप्लोमॅटिक वागत आलेला आहे. भारत कायमच दोन्ही बाजूंनी संबंध टिकवून असतो. पण जर का युद्ध तीव्र झालं, युद्धाच्या झळा जर का आणखीन आपल्याला आणि संपूर्ण जगाला पोहोचल्या, तर मात्र भारताला
केंद्र सरकारला हे निर्णय घेणं अतिशय आव्हानात्मक ठरणार आहे. काय होऊ शकतं जर का हा संघर्ष वाढला, हे युद्ध जर का वाढलं, हे युद्ध जर का दीर्घकाळ चाललं, तर तेलाचे दर वाढू शकतात, जे मी मगाशी म्हटलंय. महागाई वाढेल, शेअर बाजार अस्थिर राहील आणि मग या सगळ्या गोष्टींमुळे भारत एका दबावाखाली येऊ शकतो. आपला रुपया देखील दबावाखाली येऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की या सर्वाचा परिणाम पेट्रोलच्या भावांवरती होईल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर का वाटत असेल पेट्रोलचे भाव वाढतील, तर तुम्ही यस सांगा. तुम्हाला जर का वाटत असेल की भारत आणि भारतीय सुरक्षित आहेत, तर तुम्ही तिथे सेफ म्हणून मला कमेंट करून सांगा. थोडक्यात काय आहे मित्रांनो, तर इराण आणि अमेरिकेच्या किंवा इराण, अमेरिका आणि इस्रायलमधला युद्धाचा जो परिणाम आहे तो केवळ मध्यपूर्वेत राहणार नाही, तर तो भारताच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम करणारी मोठी घटना ठरणार आहे. लाखो भारतीयांच्या भवितव्याशी जोडलेला हा मुद्दा ठरणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत आखाती देशांबरोबरच अमेरिकेशी आणि इराणशी कुठल्या प्रकारचे संबंध याच्यापुढे ठेवणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या विश्लेषणात्मक व्हिडिओंसाठी ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.